अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट. गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ योग आहे. या दिवशी केलेल्या सेवा, कुठलंही काम हे 100% फलित होत असतं आणि त्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. सर्व स्वामी भक्त या योगाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. तर 21 नोव्हेंबर रोजी म्हणजेच वार गुरुवार रोजी जुळून आलेला हा गुरुपुष्यामृत योग याची सर्व स्वामी भक्त वाट पाहत होते. तर या दिवशी तुम्ही अनेक उपाय, अनेक सेवा आपल्याला करायच्या असतात. स्वामींचा आवडता वार गुरुवार, स्वामींचा विशेष असा वार गुरुवार असतो. या दिवशी आपल्याला स्वामी सेवा तर करायच्याच आहेत, पण यासोबत आपल्याला आपला गुरुग्रह बळकट करण्यासाठीही काही सेवा करायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही सेवा करणार आहोत. तर त्या सर्व सेवा आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या सेवा तुम्ही करा, त्याचं 100% पुण्यफळ प्राप्त करून घ्या आणि त्याचे अनुभवही तुम्ही नक्कीच घ्या. यातील तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा 21 नोव्हेंबर रोजी तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. कारण हा दिवस परत परत येत नाही आणि या दिवशी केलेल्या सेवांचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे तुम्हीही पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी या सेवा नक्की करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुष्यामृत योगावरती सकाळी लवकर उठा, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याने स्नान करा. यामुळे तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता, तुम्हाला लागलेली नजर निघून जाते आणि तुमचा गुरुग्रह मजबूत होतो. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला सर्वात आधी तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर जो उंबरा असतो तिथे पाणी शिंपडायचं आहे. याने काय होतं की आपले पितृदेवांची सेवा सुद्धा घडते. कारण असं म्हणतात की जिथे उंबरा असतो तिथे पितरांचा वास असतो. त्यानंतर तुम्ही उंबरा लेपन करून घ्यायचा आहे. डीप क्लिनिंग घराची करायची आहे. उंबरा लेपन करण्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये थोडीशी हळद, अष्टगंध घ्या. त्यामध्ये तुम्ही गोमूत्र, गुलाब पाणी किंवा शुद्ध पाणी घेऊन त्याने उंबऱ्याचं लेपन करायचं आहे. दोन्ही साईडला शुभचिन्ह तुम्हाला काढायचे आहे. तुम्ही शुभ लाभ काढू शकता, स्वस्तिक काढू शकता. त्याचप्रमाणे खाली रांगोळी काढा. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून याची पूजा करा. दरवाजावरतीही तुम्ही चिन्ह स्वस्तिकचं काढून त्याचीही पूजा तुम्हाला विधिवत पद्धतीने करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती एक तुपाचा दिवा मुख्य दरवाजाच्या चौकटीमध्ये लावायचा आहे. तुम्हाला तो दिवा अशा पद्धतीने लावायचा आहे की जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या डाव्या साईडला येईल आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्या उजव्या साईडला येईल. अशा प्रकारे तो तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि ती परत कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यदेवांनाही अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवांना तुम्ही दररोज अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सूर्यदेवांमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवं ते सर्व मिळतं. इच्छापूर्ती होते. सुख, शांती, समृद्धी, यश, मान, सन्मान, कीर्ती, आरोग्य हे सगळं काही सूर्यदेव आपल्याला देत असतात. पण जर तुम्ही दररोज अर्घ्य देत नसाल तर गुरुपुष्यामृत योगावरती तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, कुंकू टाका, अक्षता, एक लाल फूल टाका. जमलं तर गूळ टाकू शकता किंवा साखर टाका आणि त्याने तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्ही करा आणि अर्घ्य देताना त्या तांब्यातील पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची दक्षता घ्या. त्यानंतर तुम्ही ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत 7 प्रदक्षिणा स्वतःभोवती घाला. अशा प्रकारे तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता. एका पेल्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घ्या. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका किंवा गोमूत्र घेऊन त्याच्यामध्ये हळद टाका आणि एका फुलाने हे पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं की घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो. हा जो उपाय, ही जी सेवा आहे ही गुरुपुष्यामृत योगावरती तर तुम्हाला करायचीच आहे. पण तुम्ही दर गुरुवारी सुद्धा या सेवा केल्या तर त्याचे अनुभवही तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान होणार आहेत. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे. एक तांब्याभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्ही बोलून दाखवा आणि या पाण्याने तुम्ही तुळशी मातेला अर्घ्य द्या. बघा, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कच्चं दूधही तुळशी मातेला दर गुरुवारी अर्पण करायचं आहे. तुम्ही 1 किंवा 2 चमचे कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करा. याने तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या कायमच्या दूर होतात. पैशाच्या संबंधित सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होत असते.
तुळशीला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा. तुळशीला तुम्हाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि मनोभावे तिची पूजा करून तुम्ही तिच्याकडे काहीही प्रार्थना करा. तुमची ती प्रार्थना, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. एका वाटीमध्ये तुम्ही थोडंसं तूप घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू मिक्स करून याने तुम्हाला तुळशीच्या पुढे स्वस्तिक काढायचा आहे. दोन्ही दरवाजावरती म्हणजे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचा आहे. तुमचा जो गॅसचा ओटा आहे, गॅसची शेगडी आहे, तिथे सुद्धा तुम्हाला या तुपाच्या आणि हळदी कुंकवाच्या याने स्वस्तिक काढायचा आहे. तुम्हाला गॅसची शेगडीचीही या दिवशी आवर्जून पूजा करून अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधी कमतरता भासत नाही आणि कोणी उपाशी राहत नाही. तर ही एक छोटीशी सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे. गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये लाल कलरची वात तुम्हाला ठेवायची आहे. आता तुम्ही म्हणाल की लाल कलरची वात म्हणजे नक्की काय? तर बघा, पूजेच्या शॉपमध्ये तुम्हाला कलावा भेटतो. तो लाल कलरचा कलावा आणून तुम्ही त्याच्यानेही दिवा प्रज्वलित करू शकता. पण जर तुम्हाला नाहीच भेटलं तर तुम्ही पांढरा कापूस घ्या आणि तो कुंकवामध्ये बुडवून त्याची लाल वात तयार करून घ्या. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये वास करते. पण शक्यतो तुम्ही लाल कलरची वात किंवा कलावा आणण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचा गुरुपुष्यामृत योगावरती नक्की तुम्ही अभिषेक करा. अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाणी, दूध, दही, साखर, हळदीचं पाणी अशा पद्धतीने सेपरेट अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही पंचामृत तयार करून श्रीयंत्रावरती अभिषेक करा. अभिषेक करत असताना महालक्ष्मी मातेचा कुठलाही एक मंत्र म्हणा आणि तो मंत्र म्हणता म्हणता श्रीयंत्रावरती अभिषेक करा. जसं की ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्या. परत स्वच्छ पाण्याने श्रीयंत्रावर अभिषेक करून ते श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्या. ताम्हणामध्ये ते ठेवा. त्यावर हळद कुंकू अक्षता फूल वाहून धूप दीप अगरबत्ती ओवाळा आणि या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्रावरती जेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तेव्हा तुम्हाला श्री सूक्तचा 16 वेळा पाठ म्हणायचा असतो. त्यानंतर तुम्हाला एकदा हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणून झाल्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, कमलात्मक मंत्र 16 वेळा आणि नवार्णव मंत्र 16 वेळा. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही जप करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करण्यापूर्वी तुम्ही तुमची एखादी इच्छा असेल तर ती बोलून कुंकुमार्चन केलं तरीही चालेल किंवा कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव बनून राहतो. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही जर श्रीयंत्रावरती ही कुंकुमार्चनची सेवा केली तर याने भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी आहेत त्या दूर होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला आपले जी नित्य देवपूजा आहे, स्वामींची सेवा, स्वामींचा अभिषेक हे सर्वही करायचं आहे. गुरुपुष्यामृत योगावरती विष्णू सहस्त्रनामचं पठण नक्की करा. याने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहून आशीर्वाद देतात. गुरुपुष्यामृत योगावरती देवांसाठी काहीतरी गोडाचा वेगळा असा काहीतरी नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही पांढऱ्या कलरची मिठाई किंवा पिवळ्या कलरचा कुठलाही पदार्थ बनवून देवांसाठी नैवेद्य दाखवू शकता. मग त्यासाठी विकतच आणावं असं काही नाही, तुम्ही घरीही बनवू शकता. जसं की तांदळाची खीर बनवू शकता, शिरा बनवू शकता, बेसनाचे लाडू बनवू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते बनवा. तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा ते देव ग्रहण करतातच. पण काही अशा शुभ तिथी असतात की ज्या कधीतरी येतात, तर तेव्हा तरी आपल्याला असं काहीतरी गोडाधोडाचं देवांसाठी स्पेशल असं बनवणं झालंच पाहिजे. दर गुरुवारी आणि गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करा. याने तुमच्या आर्थिक समस्या सुटतात, पैशाचे मार्ग तुम्हाला मिळतात, स्रोत तुम्हाला मिळतात, पैसे आले तर ते सेविंग होतात, बचत होते पैशाची आणि माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहतो. त्याचबरोबर तुळशी मातेला हळदही अर्पण करा. याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचबरोबर हा गुरुवारचा दिवस आहे, स्वामींचा दिवस आहे. या दिवशी महाराजांचा अभिषेक करा, महाराजांची मूर्ती स्थापन करा, अष्टगंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा, आरती करा, नैवेद्य दाखवा. स्वामी चरित्र सारामृत
या अमृतासमान ग्रंथाचं गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला पूर्ण एक पारायण करायचं आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण तुम्हाला पठण करायचे आहेत. ही सेवा तुम्ही जमलं तर फक्त महाराजांसाठी करा. तुम्हाला या सेवेतून काहीतरी हवंय म्हणून तुम्ही करू नका. महाराजांना तुम्ही सांगा की महाराज, गुरुपुष्यामृत योगावरती तुमची सेवा घडावी म्हणून मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करते. अशा पद्धतीने 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा. 11 वेळा तारक मंत्राचा जप करा. तर खूप छोट्या छोट्या सेवा आहेत, पण गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही जमलं तर या सर्व सेवा करा. खूप वेळ तुम्हाला लागणार नाहीये. 21 नोव्हेंबरला येणारा जो गुरुपुष्यामृत योग आहे, तुम्ही या सर्व सेवा करा आणि त्याचं पुण्यफळ प्राप्त करून घ्या. अनुभव घ्या. तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. इच्छा नक्कीच पूर्ण होईल. घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल. आजारपण निघून जाईल. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. यश येईल. तर तुम्ही सुद्धा या सगळ्या सेवा करा आणि अनुभव घ्या. अगदी छोटीशी माहिती होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.